विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर याची डेफिनेशन. तर आपण एक एक्झाम्पल पाहू. HCl पहा, आपल्याला H+ आयन देतो आणि H+ आणि Cl- आयन देतो. तर याच्यात आपल्याला ॲसिड आणि बेस ठरवायचे असतील तर HCl हा ॲसिड आहे म्हणून आपण याला A1 म्हणू. आणि बॅकवर्ड रिॲक्शन जर पाहिली तर Cl - H+ घेतो, म्हणजे तो बेस असला पाहिजे, मग त्याला आपण बेस म्हणू. तर याला आपण नाव देऊ A1 आणि बेसला नाव देऊ आपण B1. आणि दोघींमध्ये जर फरक पाहिला तर दोघींमध्ये फरक आहे H+ आयनचा. अशी जी पेअर तयार झाली ॲसिड आणि बेसची, तिला आपण म्हणू शकतो कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. आणि याच्यात डिफरन्स आहे फक्त H+ आयनचा. द पेअर ऑफ ए ॲसिड अँड बेस which differ by only H+ ion is called as conjugate acid base pair. एक्झाम्पल तुम्ही पाहिलंच आहे खाली. तर ती जी रिॲक्शन आहे, in that particular reactions Cl- ion is a conjugate base of the acid HCl. तर Cl- ion हा कॉन्जुगेट बेस आहे ॲसिड HClचा, कारण दोघींमध्ये फरक H+ आयनचा आहे, असं तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षामध्ये मग? किंवा दुसरी डेफिनेशन देऊ शकतो आपण, ॲसिड अँड बेस which are converted into each other by loss and gain of proton is also called as conjugate acid base pair. अशी दुसरी डेफिनेशनसुद्धा आपण देऊ शकतो. परंतु याच्यात आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 3 पाहू आपण, किंवा 2 पाहू. की दुसऱ्यामध्ये बघा, NH3+H+ gives NH4+. आता इथे बघा, NH3 हा जो आहे हा बेस आहे. अमोनिया हा काय असतो? बेस असतो. की जो प्रोटॉन काय करतो आहे? ॲक्सेप्ट. आणि NH4+ आयन तयार होतो आहे. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर NH3 H+ आयन ॲक्सेप्ट करतो आहे म्हणून बेस. पण बॅकवर्ड रिॲक्शन जर पाहिली तुम्ही NH4+, तर NH3+ देतो आहे आणि H+ आयन तयार करतो. म्हणजे NH4+ हा ॲसिड असला पाहिजे, बरोबर आहे? मग आपण त्यांना नाव देऊ शकतो, ॲसिड असल्यामुळे A1 आणि बेस असल्यामुळे B1. आणि दोघींमध्ये फरक H+ आयनचा आपल्याला दिसतो आहे, बरोबर आहे? तर या पद्धतीने आपण इथे म्हणू शकतो की इन दिस रिॲक्शन NH4+ आयन इज ए कॉन्जुगेट ॲसिड ऑफ द बेस NH3. तिसरं एक्झाम्पल आपण पाहू अजून समजण्याकरता. HCl plus H2 gives H3O plus Cl-. अशी रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला याच्यात पेअर शोधायचे आहेत. HCl नावाने दिसतो बघा आपल्याला, ॲसिड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणून तिथे आपण त्याच्या खाली ॲसिड लिहून टाकू, ॲसिड 1, बरोबर आहे? H2O आपल्याला माहीत नाही आहे. एक जर ॲसिड येतं लगेच ओळखता येतो, दुसरा काय असेल? बेस. मग त्याला आपण बेस म्हणू. हे झालं फॉरवर्ड करता. आता बॅकवर्डमध्ये काय होतं ते बघा. Cl- आयन हा H3O+ शी रिॲक्ट होतो आहे आणि आपल्याला मिळतं आहे H2O + HCl. अशी बॅकवर्ड रिॲक्शन होऊ शकते. तर Cl- हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आहे H3O+ पासून, म्हणजे तो बेस असला पाहिजे. तर Cl- खाली बेस लिहा. आणि H3O+ हा प्रोटॉन देतो आहे, म्हणजे तो ॲसिड असला पाहिजे, मग त्याच्या खाली ॲसिड लिहून घ्या. आता जोड्या जुळून घ्या. ॲसिड 1 बेस 1, दोघींमध्ये फरक बघा H+ आयनचा. H2O आणि H3O+, दोघींमध्ये फरक बघा H+ आयनचा आहे. तर एक आहे बेस आणि एक आहे ॲसिड, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने इन दिस रिॲक्शन HCl डोनेट प्रोटॉन टू H2O टू फॉर्म H3O plus Cl- आयन. Hence Cl- आयन इज कॉन्जुगेट बेस ऑफ द ॲसिड HCl. इन द रिव्हर्स रिॲक्शन, म्हणजे उलट घेतली तर H3O+ आयन डोनेट प्रोटॉन टू Cl- आयन अँड फॉर्म H2O and HCl.
हेन्स H2O इज कॉन्जुगेट बेस ऑफ H3O प्लस. अशा पद्धतीने तुम्ही कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर ठरवू शकता. तर या पद्धतीने कुठलीही रिॲक्शन तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर या ठिकाणी बघा असे पेयर्स दिलेले आहे एक्झाम्पलमध्ये, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. तुम्ही मनाने सोडून बघा बरोबर ॲसिड बेस पेअर येते की नाही. ही तुमची सिरीज असेल. उत्तर तिथे खाली दिलेलेच आहे, तर तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न करा आणि ॲन्सर देऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न होता ॲम्फोटरिक नेचर ऑफ वॉटर. ॲम्फोटरिक नेचर ऑफ ए वॉटर. तर ॲम्फोटरिक नेचर ऑफ वॉटर. ॲम्फोटरिक नेचर मीन्स वॉटर ॲक्ट ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. तर वॉटर इथे दोघी काम करू शकतो. ॲसिड म्हणून पण राहू शकतो आणि बेस म्हणून पण. म्हणजे असं खास काही सांगता येत नाही. तर पहिलं एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये काय वेळेला HCl प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस Cl मायनस. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, पण वॉटर काय आहे, बेस. तर इथे तुम्ही असं म्हणू शकता की वॉटर डेफिनेशन करायची असेल तर वॉटर ॲक्ट ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस विच डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ अदर सबस्टन्स. Water act as acid as well as base which depends upon the nature of other substance and due to this dual nature of water, dual म्हणजे दोन, due to this dual nature of a water is known as amphoteric nature of water. अशी डेफिनेशन तुम्ही त्याची देऊ शकता. तर पहिल्यांदा आपण पाहू वॉटर ॲज ए बेस. तर खाली ही रिॲक्शन दिली आहे पहिल्या नंबरची HClची. तर याच्यात वॉटर जर पाहिला तर बेस आहे. इन दिस रिॲक्शन वॉटर ॲक्सेप्ट प्रोटॉन. वॉटर हा काय करतोय, प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय, म्हणून तो काय आहे, बेस. आता म्हणून वॉटर ॲक्ट ॲज ॲसिड, सॉरी वॉटर ॲक्ट ॲज बेस. आता दुसरी रिॲक्शन पाहू आपण वॉटर ॲज ए ॲसिड. दुसरी रिॲक्शन अशी बघा H2O प्लस NH3 गिव्ज. तर H प्लस आयन दिल्यामुळे, वॉटरने H प्लस आयन दिल्यामुळे NH4 प्लस आणि OH मायनस अशी रिॲक्शन तयार होईल. तर या रिॲक्शनमध्ये इन दिस रिॲक्शन वॉटर डोनेट प्रोटॉन हेन्स ॲक्ट ॲज ॲसिड. या रिॲक्शनमध्ये वॉटर अमोनियाला प्रोटॉन देतोय, म्हणजे तो स्वतः काय म्हणून आहे, ॲसिड म्हणून. सो दस वॉटर बिहेव ॲज ए ॲसिड ॲज वेल ॲज बेस. तर अशा पद्धतीने वॉटर दोन गुणधर्म दाखवतो, ॲसिड आणि बेसचे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज ॲम्फोटरिक नेचर ऑफ ए वॉटर. प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन द ॲम्फोटरिक नेचर ऑफ ए वॉटर. या पद्धतीचा प्रश्नही येऊ शकतो. तर तो फॉर्मॅट तुम्ही तिथे बघूया. आलं लक्षात. आता आपण पुढचा पॉईंट पाहू, लिव्हिज थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. आता ही शेवटची थेरी आहे ॲसिड अँड बेसेसची. तर या थेरीनुसार पहा लिव्हिज ॲसिड कोणाला म्हणता येईल. तर मागे आपल्याला जे डिफाईन करताना आले ते बघा, उदाहरणार्थ AlCl3 BF3 हे H प्लस आयन देऊ शकता का, नाही, पण त्यांना आपण ॲसिड म्हणतो. मग त्यांना ॲसिड का बरं म्हणायचं, बिकॉज दे ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर, दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, की ते काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतात, ॲक्सेप्ट करू शकतात टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. हे आपण ऑक्टेट थेरी 11वीमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे. A species which can accept a lone pair of electron is called as Lewis acid. त्याला तुम्ही लिव्हिज ॲसिड म्हणू शकता. एक्झाम्पल आहे AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. इथे ॲल्युमिनियमचं जर स्ट्रक्चर पाहिलं, ॲल्युमिनियम सीड, तर ॲल्युमिनियम 3 बॉन्ड तयार करतो, म्हणजे त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहे. ऑक्टेट पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची त्याला काय आवश्यकता आहे. BF3 पण तसंच आहे, 3च बॉन्ड तयार करतो, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉनाकरता. ApCl3 H प्लस आहे, SO3 आहे,
नंतर बोरॉनवर 3 मिथाईल ग्रुप लावलेले आहेत. किंवा Ag+ पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तोही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. Cu2+ ह्याच्यावरसुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो 2 इलेक्ट्रॉन काय करेल, ॲक्सेप्ट. अशा पद्धतीने हे काय आहे, लिव्हिज ॲसिड्स. आता आपण लिव्हिज बेस पाहू. NH3 जर पाहिलं आपण तर NH3वर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतात, बरोबर आहे. तर तुम्ही नायट्रोजन जर पाहिला तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि नंतरच्या कक्षेत किती, 5 इलेक्ट्रॉन. 5 पैकी 3 इलेक्ट्रॉन हायड्रोजनबरोबर बॉन्ड तयार करायला इन्व्हॉल्व झाले, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन पेअर तिथे काय राहिली, शिल्लक. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक असल्यामुळे तो दुसऱ्याला देऊ शकतो. ए स्पेसिस which can donate a lone pair of electron is called as Lewis base. H2O वॉटर. ऑक्सिजन ॲटम जर पाहिला तर ॲटॉमिक नंबर 8 आहे. पहिल्या कक्षेत 2, नंतरच्या कक्षेत 6. 6 पैकी जर पाहिलं आपण तर 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजनबरोबर इन्व्हॉल्व झाले आहेत बॉन्ड तयार करत, उरले 4 ते वर दाखवलेले आहेत. तर असे इलेक्ट्रॉन फ्री आहे म्हणजे तो देऊ शकतो. OH- Cl- इथे सांगायची काही गरज नाही, अगोदरच निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. H2- कार्बन मायनस. आता हे काही काही मधले आहेत, CO कार्बन मोनॉक्साईड याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन, PH3 फॉस्फिन याच्याजवळ सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 15 आहे. नंतर ट्रायमिथाईल अमाइन याच्याजवळ सुद्धा आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. लिव्हिज ॲसिड ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर बिकॉज इट सेंट्रल ॲटम हॅज इनकम्प्लीट ऑक्टेट. आता तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याचं कारण आहे की त्याचं सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट काय असतं, इनकम्प्लीट. आणि लिव्हिज बेस डोनेट इलेक्ट्रॉन पेअर इट हॅज अ फ्री इलेक्ट्रॉन. लिव्हिज बेस इलेक्ट्रॉन पेअर देतो याचं कारण काय की त्याच्याजवळ फ्री इलेक्ट्रॉन आहेत. अशा पद्धतीने आपण ॲसिड अँड बेसच्या ज्या 3 थेरीज होत्या, ॲरेनियस थेरी, लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी अँड ल्यूज थेरी ऑफ ॲसिड अँड बेसेस, हे आपण या ठिकाणी पाहिलं. बाकीचं आपण पुढच्या वेळेस पाहू.